हाय फ्रेंड्स, वेलकम टू न्यू फॅशन मेकर. जे सध्या लग्न सराई अतिशय जोरात आहे आणि आता तुम्ही इथे बघू शकता अशाच प्रकारचे ब्लाउज पीस आपल्याला खूप येत आहेत. हे बघा, हे लेहंग्यावरचं आहे आणि हे कलांजली साडीवरचं आरी वर्कचं ब्लाउज आहे. आता याच्यामध्येच आपल्याला नेक पण ऍडजस्ट करायचा असतो, स्लीवचं पण ऍडजस्ट करायचं असतं. तर हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आधी आपण बघणार आहोत की हे जे ब्लाउज आहे लेहंग्यावरचं, याची आपल्याला नेकची ऍडजस्टमेंट कशी करायची आणि लेंथची कशी करायची आहे. तर चला आपण पहिले हेच बघूयात. आणि याला कप सुद्धा किती अगदी सोप्या पद्धतीने कसे अटॅच करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. सो प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे कोणतीही गोष्ट, छोटी गोष्ट सुद्धा तुमच्या अतिशय बारकाईने लक्षात येईल आणि तुमचं जे ब्लाउज आहे ते परफेक्ट बनेल. म्हणजे तुम्हाला 10 व्हिडिओ बघायची गरज नाही पडणार. एकच व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचं काम अगदी परफेक्ट होणार आहे. तर चला मग आपण याचं कटिंग करून घेऊयात. तर फ्रेंड्स, मी इथे हे बघा आधीच अस्तर कट करून घेतलेलं आहे. नेकची लेंथ आपल्याला किती बसते ती मोजून घ्यायची आहे. आणि हे बघा अशा पद्धतीने आपल्याला, आता हा बॅक हुक आहे म्हणून आपल्याला हे जमणार आहे. अशा पद्धतीने पुढे आपल्याला जितकं म्हणजे एक्स्ट्रा आहे तेवढं सोडून द्यायचंय आणि हा बॅकचा पार्ट जो आहे तो अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. हे बघा इथे 1.5 ते 2 इंच एक्स्ट्रा आलेलं होतं, ते असं कट करून घ्यायचंय आपल्याला. म्हणजे जी बॅकची डिझाईन आहे ती जास्त पसरणार नाही. फक्त 30 हे ब्लाउज आहे आणि डिझाईन अतिशय ब्रॉड होती. तर हे बघा आपण अशा पद्धतीने आधी कट करून घेऊया त्याला. त्यानंतर आपण फ्रंटचा पार्ट कट करूयात. तर आता तुम्ही इथे बघू शकता या पीसला लेंथ किती दिलेली आहे आणि एवढी लेंथ आपल्याला नकोय. तर आता आपण अशा परिस्थितीमध्ये काय करायचंय, आता हे जे अस्तर आहे ते कट करून घेतलेलं ते आपण याच्यावर ठेवणार आहोत. तर आधी मी उंची मोजून घेतली, अतिशय म्हणजे 2 ते 3 इंच एक्स्ट्रा आहे उंची आणि गळ्या पण खूप लहान दिलेला आहे. आपल्याला थोडासा तरी मोठा करावा लागणार आहे याला. तर आपण काय करायचंय, याची जी रुंदी आहे ती मोजून घ्यायची आहे. हे बघा, तर हे आपल्याला एवढं 1 इंच एक्स्ट्रा आहे. अशा पद्धतीने क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी आपण हा फ्रंटचा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने क्रॉस ठेवून घ्यायचा आहे. तर हे बघा अशा पद्धतीने क्रॉस ठेवल्यानंतर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. फ्रेंड्स, अशाच पद्धतीचे भरपूर व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहेत. प्रिन्स कट ब्लाउज, घागरा, नऊवार साडी इत्यादी भरपूर आपले व्हिडिओज आहेत चॅनलवर, तुम्ही तिथे व्हिजिट करून बघू शकता. तर हे बघा आता अशा पद्धतीने आपण कट केल्यानंतर हा जो नेक आहे तो अर्धा इंच किंवा पाव इंच जेवढी तुमची शिलाई मार्जिन आहे तेवढं ठेवून काय करायचं आहे, बाकीचं जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचंय. इथे आपल्याला गळ्याच्या रुंदीची मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे. फ्रेंड्स, काही जण असं पूर्णपणे ठेवून स्टिच करतात, पण मी अशा पद्धतीने स्टिच करते. म्हणजे जे आहे ना आपलं मार्किंग ते अगदी परफेक्ट येतं आणि स्टिचिंग पण खूप परफेक्ट येते. तर हे बघा अशा पद्धतीने आपण टिप मारून हा फ्रंटचा जो भाग आहे तो आपण रेडी करून घेणार आहोत. आता ही जी खालची पट्टी आहे ही तुम्ही साईडला करून, म्हणजे साईडने पूर्ण कट करून जरी तुम्ही अटॅच केली तरीही चालेल, पण मी आता हा जो साईडचा पीस आहे त्यामध्ये अटॅच करून घेते आणि ही जे एवढी जो मार्किंग आहे तो मोजून घेते. इथली पट्टी बरोबर येते का, तर उरतंय ते आपल्याला तेवढं. आता आपण अशा पद्धतीने याला साईडचा जो पीस आहे तो कट करून घेऊयात आणि ही जी कमरेची पट्टी आहे ती आपण अशा पद्धतीने या पीसला अटॅच करून घेणार आहोत. आता ही संपूर्ण जरी काढून तुम्ही अटॅच करून घेतली असती तरीही चाललं असतं, पण मी इथं अशा पद्धतीने केलेलं आहे. आता हे जे आहे पॅटर्न ते लॉंग स्लीवचं आहे, पण मग आपल्याला कस्टमरनी शॉर्ट स्लीव सांगितलेली आहे, तर मग आपण अशा पद्धतीने याला एक्स्ट्रा कट करून घ्यायचंय. आता हे बघा, शिवताना तुम्हाला कसं शिवायचंय ते तुम्ही नीट बघून घ्या. सुलट्या ह्याच्यावर तुम्हाला अस्तर ठेवायचं आहे आणि वरतून एक स्टिच करून घ्यायचंय. पुन्हा
बॅक साईडला आपण जायचंय आणि व्यवस्थित आपली टीप कडेला आली का नाही ते बघायचे. नसेल आली तर पुन्हा टीप मारून घ्यायची. एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचंय. दाब टीप द्यायची नेहमीप्रमाणे आपल्याला आणि स्लीव्ज आपली ओके. आता त्यानंतर बॅगचा गळा रेडी करण्यासाठी अशा पद्धतीने शिवण मार्जिन सोडून, शिवण मार्जिन तुमचं जेवढं आहे अर्धा इंच पाव इंच तेवढं सोडून तुम्हाला ते कट करून घ्यायचंय डिझाईनचा भाग. आणि आता मेन फॅब्रिकवर अशा पद्धतीने ठेवायचा आहे. आता तुम्ही इथे बघू शकता साईडला खूपच ब्रॉड होतोय गळा, त्यामुळे मी थोडासा आणखीन इकडे 1-1.5 इंच घेतलेला आहे आणि मग कट करते. अशा पद्धतीने जर तुम्ही गळा कट करून जर घेतलात तर तुमचा गळा अजिबात उतरणार नाही, फार ब्रॉडही होणार नाही, अगदी व्यवस्थित असा मापात बसेल. कारण की हे अगदी 30 छातीचंच ब्लाऊज होतं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, त्यामुळे आपल्याला खूपच ऍडजस्टमेंट करावी लागते इथे. तर हे बघा, हे अशा पद्धतीने ठेवून तुम्हाला स्टिच करून घ्यायचंय. इनविजिबल नॉड पण याच्यामध्ये टाकून घ्यायची, म्हणजे याची जी शिलाई आहे ती दिसणार नाही, आतमध्ये अंडरग्राउंड होऊन जाईल ही नॉड. तर हे बघा, अशा पद्धतीने ठेवून तुम्हाला स्टिच करून घ्यायचंय. व्यवस्थित स्टिचिंग करून घ्यायचंय फ्रेंड्स, अगदी डिझाईनच्या कडेला, म्हणजे जे आपलं फिनिशिंग आहे गळ्याचं ते परफेक्ट येईल. आता हे बघा, इथे बघून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित झालं की नाही. नाही आपल्याला सफिशियंट वाटत आहे तर पुन्हा बॅक साईडने आपल्याला एक अशा पद्धतीने अगदी वर्कच्या अगदी कडेने तुम्हाला स्टिच करून घ्यायचंय आणि असे छोटे छोटे कट्स द्यायचेत, म्हणजे जो गळा आहे तो व्यवस्थित पलटी होईल. इथे तुम्ही बघू शकता खूप छान असं हे बरोबर एम्ब्रॉयडरीच्या कडेला स्टिच केल्यामुळं डिझाईन जी आहे ती अगदी परफेक्ट दिसते. तर हे बघा, दुसरा पार्ट देखील आपण असाच रेडी करून घेऊयात. छोटे छोटे कट्स दिल्याने गळा अतिशय व्यवस्थित उतरतो, म्हणजे पलटी होतो आणि फिनिशिंग छान येते. त्यामुळेच फ्रेंड्स मी सांगत असते की पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप न करता, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपल्या लक्षात येतात, कारण स्टिचिंग मध्ये ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप मॅटर करतात फिनिशिंग साठी. तर हे बघा, वरतून आपण एक स्टिच देऊयात, म्हणजे याची जे वर्क आहे ते आणखीन व्यवस्थित बसेल, जो गळा आहे त्याला प्रॉपरली फिनिशिंग येईल. आता हे बघा, आपण अशा पद्धतीने हा पार्ट तयार केलेला आहे बॅगचा, आणि आता तुम्ही बघू शकता अगदी आपल्या मापात झालेला आहे. आता फ्रंट रेडी करूयात. त्याचप्रमाणे आपल्याला फ्रंट रेडी करायचा आहे, जसं आपण बॅक रेडी केलाय. तर हे बघा, मी एकदम बॅकने स्टिप मारते याच्या, ताकी आपल्याला व्यवस्थित कळेल स्टिचिंग. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं नेहमीप्रमाणे. फ्रेंड्स, शिलाई काम फार काही अवघड नाहीये, तुम्ही अगदी घरी बसून सुद्धा शिकू शकता आमचे व्हिडिओ बघून. यामध्ये तुम्हाला खूप अशा बारीक सारीक गोष्टी सांगितलेल्या असतात, जे की टेलरिंग क्लासेस मध्ये सुद्धा मिळत नाहीत आपल्याला ऐकायला. त्या सगळ्या गोष्टी आपण इथे सांगत असतो. तुम्ही फक्त चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. फ्रेंड्स, तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील विचारत जा, म्हणजे आम्हाला आणखीन प्रोत्साहन मिळेल. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण वर एक टॉप स्टिच सुद्धा देऊन घ्यायची आहे. आता हा तुम्ही नेक बघू शकता केवढा सुंदर वाटतोय. आता अशा पद्धतीने आपण जे मधलं जे आपण थोडंसं काठ जो आपल्याला लावायचा होता ते आपण अटॅच करून घेऊयात. हे बघा, अशा पद्धतीने आपण स्टिच करून घ्यायचं, म्हणजे अजिबात काही कळणार नाही. आणि काही स्टोन वगैरे जर मध्ये आलेले असतील तर ते सुद्धा काढून घ्या फ्रेंड्स, नाहीतर सुई तुटते, अशी कटकन सुई तुटते की पुढचं कामच आपलं स्टॉप होऊन जातं. त्यामुळे हे स्टोनचे ब्लाऊज आहेत ते खूप सावधानीने शिवायचे. आता हा जो साइड पीस आहे तो जॉईन करून घेऊयात. आता यापुढे आपण कप कसे अगदी इझिली जॉईंट करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा फ्रेंड्स. हे बघा, अशा पद्धतीने आपण साइड पीस जो आहे तो जॉईंट करून घ्यायचा आहे. स्टोन आलेले काढून टाका फ्रेंड्स, नाहीतर आपली सुई तुटेल सांगितल्याप्रमाणे. आता हे बघा, आपण हे स्टिच करून घेतलेलं आहे व्यवस्थित असं.
आता जे अस्तरचं आहे साइड पीस तो सुद्धा साइडला जॉईंट करून घ्यायचा आहे दोन्ही साइडला. आणि आता आपण कप जॉईंट करायचे कसे ते पाहूयात. फ्रेंड्स, घर बसल्या जर आपण शिकू शकतो, करू शकतो, तर का आपण आपला वेळ वेस्ट करायचा ना. आपण अशाच पद्धतीने व्हिडिओज बघून शिकू शकता. आता हे बघा, असे आपल्याला काय करायचं आहे, मध्य करून घ्यायचं आहे कप मध्ये, कपचा, आणि त्यानंतर असं ठेवून अगदी सिंपली तुम्हाला स्टिच करून घ्यायचंय. हे पहा, असा बरोबर मध्य ठेवायचा आहे. मध्य ठेवल्यानंतर आपल्याला स्टिच करून घ्यायचंय. तर हे पहा, अशा पद्धतीने स्टिच करून घेतले की झालं तुमच्या कफ जॉईंट. तुम्हाला फार काही असं वेगळं काही रॉकेट सायन्स नाहीये कफ जॉईंट करायला. आता हे बघा, दुसरा पण आपण जॉईंट करून घेऊयात. तर त्यामध्ये अंतर किती ठेवायचं आहे ते बघायचंय. साधारण 1.5 ते 2 इंचाच आपल्याला अंतर ठेवायचंय मध्ये. पुन्हा आपल्याला त्याचा मध्य करून घ्यायचा आहे दुसऱ्या कपचा, अगदी सेंटरला ठेवायचा आहे व्यवस्थित असं, आणि स्टिच करून घ्यायचंय. आता तुम्ही या ब्लाउजची फिनिशिंग बघू शकता केवढी सुंदर आहे. अगदी तुम्हाला कुठेही क्लास लावायची गरज नाहीये, तुम्ही फक्त व्हिडिओ बघून सुद्धा शिकू शकता खूप छान असं. ब्राइडल ब्लाउज शिवायची जर तुम्हाला भीती वाटत असेल तर आपलं हे व्हिडिओज नक्की बघा. म्हणजे तुम्हाला मी भरपूर अशा प्रकारचे ब्राइडलचे शिकवलेले आहेत, या म्हणजे सांगितलेले आहेत, जसं सभ्यासाची ब्लाउज वगैरे, ते सुद्धा व्हिडिओज आपले चॅनलवर अपलोड आहेत, तुम्ही तिथे बघू शकता. आता हे बघा, आपली जशी स्लीव आपण नेहमी जॉईन करतो त्याचप्रमाणे आपल्याला स्लीव जॉईन करायची आहे. आणि आपला जो ब्लाउज आहे तो अगदी छानपैकी रेडी झालेला आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूयात असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच काही खास टिप्स आणि ट्रिक्स सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि असे ब्लाऊज शिवायला अजिबात घाबरू नका.